माहोल सुरू आहे, जिलेबीचं वाटप सुरू आहे, परंतु ती जिलेबी आम्हाला गोड लागत नाही. लागते कारण आज आमचा भटका समाज आज ही कुठंतरी एखादं घर मिळावं, जातीचा दाखला मिळावा, रात्रंदिवस यासाठी झगडतोय. त्या दिवशी आम्हाला जिलेबी गोड लागेल की या महाराष्ट्रातला सगळ्या भटक्या विमुक्तांना स्वतःचं राहण्यासाठीचं पक्क घर असेल आणि त्याच्या हातामध्ये संविधानानं दिलेल्या अधिकाराचा जातीचं प्रमाणपत्र असेल, तेव्हा आम्हाला जिलेबी गोड लागेल. आज आपण सगळेजण अशा एका पवित्र ठिकाणी जमलोय. मल्हारी मार्तंड खंडोबाच्या नगरीमध्ये आपण सगळेजण एकत्रित झालोय. जेजुरी हे जसं भक्तीचं स्थान आहे तसं ऊर्जेचं सुद्धा मोठं स्तोत्र आहे आणि अशा ठिकाणी आपण सगळेजण एकत्रित आलोय. त्या खंडोबा रायाच्या चरणी नतमस्तक होऊन मी खाली आलो. खंडोबा रायांच्या चरणी प्रार्थना केली की आज आमचा वैदू समाजाचा मेळावा पहिल्यांदा जेजुरीमध्ये होतोय. कारण जात पंचायती तर खूप इथं दरवर्षी होत्या, गाढवाचा बाजार पण इथं भरतो. आणि मग परमेश्वराच्या चरणी मी बोललो की या वैदू समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावना सोडवण्याची शक्ती आम्हा सर्वांना द्यावी, अशी प्रार्थना खंडोबा रायाच्या चरणी मी आज केली. वैदू समाजाचं आणि माझं तर जवळचं नातं आहे. जो गावगाड्यात राहतो त्याला वैदू समाज माहित आहे की नाही? कारण गावात वैदू समाजाची लोक आली का सगळी पोरं त्यांच्या मागच असतात. काय करते, तुंबडी कशी काढते, गुडघ्याला डाकतेत कसं, बिब्याला डाकतेत कसं, ते सगळं आताच्या पिढीतल्या पोरांना ते बघायला मिळालं नाही, पण आपल्या पिढीतल्या सगळ्या लोकांना ते बघायला मिळालं. आणि त्यामुळे आपलं खूप जवळचं नातं आहे. आमच्या वाडीत माजलेला एखादा बोका असला का तेव्हा वैदूची वाट बघायची, वैदू कधी येतोय, बरोबर ना? म्हणजे त्याची वाटच बघायची सगळी. गावातले आमच्या आज्या आजोबा, अरे ह्यो लय बोका मारलाय, हे कोंबड्या खातोय, ह्यो अंडी खातोय, तर वैदूची वाट बघायची. ज्या दिवशी वैदू येईल त्या दिवशी त्या माजलेल्या बोक्याचा कार्यक्रम व्हायचा. मी तुम्हाला हे कशासाठी सांगतोय, कारण महाराष्ट्रात खूप प्रस्थापित माजलेले बोके आहेत, त्यांचा बंदोबस्त आपल्याला करायचा की नाही करायचं? अरे आपण सगळे भटके लढणारे भटके आहोत. वडले साहेबांनी सांगितलं, दळे साहेबांनी सांगितलं, दौलत नानांनी सांगितलं, काय सांगितलं की आम्ही सगळेजण ताकदीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लढलो. आम्ही सगळे भटके मुक्त ताकदीनं इंग्रजांच्या विरोधात लढलो. इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठं बंड केलं आणि म्हणून इंग्रजांना माहित होतं हे भटके सगळे पाठीमागं लागले तर सळू की पळू करून सोडतात. त्याने एकदा प्लॅन केलं होतं, हे सगळे भटके मुक्त एकदा गोळा करायचे आणि 18 जहाजामध्ये भरायचे आणि समुद्रात घेऊन मध्ये बुडवून टाकायचे. त्याशिवाय आम्हाला इथं राज्य करता येणार नाही, हे इंग्रजांना मित्रांनो माहित होतं. आणि म्हणून आपण सगळे लढणारी लोक आहोत. इंग्रजांच्या विरोधात लढलोय, नगरपालिकेच्या विरोधात लढायचं काय बाप घेऊन बसलाय? त्या जागेवरती यांचा डोळा नाही. अरे होळकरांच्या हजारो एकर जमिनी इथल्या प्रस्थापितांनी त्यांच्या घशात घातलेत, ओढून काढायचे बाहेरच्या. त्यांचा एका जागेवरती डोळा नाही. त्यांनी या नगरपालिकेच्या सीओनी, या नगरपालिकेनी या शहरामध्ये ज्या ज्या समाजाच्या जमिनी आहेत, पहिल्यापासून ते समाज तिथे येतात, पहिल्यापासून ते या ठिकाणी त्यांचा सगळा समाज गोळा होतो. जात पंचायती पूर्वी व्हायच्या. ह्याला ऐतिहासिक वारसा आहे, तो वारसा जतन केला पाहिजे. तिथं कुठं शौचालय बांध, तिथं असल्या भानगडी त्यांनी करू नये आणि त्या आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. हम करे सो कायदा चालणार नाही. बरेच लोकांना नाच लागलाय, हम करे सो कायदा, त्या पद्धतीनं ते करत राहतात. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना मला आनंद झाला या गोष्टीचा की आज सगळी लोक एकत्रित येत आहेत. आमचे बापूराव असतील, प्रिया असेल, बरकडे सर असतील, विष्णू चव्हाण साहेब आहेत, सगळी मंडळी, त्यांनी खोमडे साहेब आहेत, सगळ्या मंडळींनी
इथं वैदू समाजाने एकत्रित आलं पाहिजे, एकत्रित बसलं पाहिजे, एकत्रित बोललं पाहिजे. हा जो संकल्प त्यांनी आज पूर्ण केला, मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो. वैदू समाजाच्या बाबतीमध्ये मी वारंवार भूमिका मांडतो. ते तुमच्यावरती उपकार म्हणून नाही, माझं काम आहे, माझी ती जबाबदारी आहे, माझं ते कर्तव्य आहे. आपण काही वेगळे नाही आहे. मला वाटतं धनगरांची अनेक आडनावं ही वैदू समाजाची अनेक आडनावं आहेत का नाही? शिंदे आहेत, वाघमोडे आहेत, शेंडगे आहेत, असे अनेक आडनावं आहेत. ते काही वेगळं नाही आहे. आणि म्हणून वैदू समाजाच्या पाठीमागं दौलत नानांनी तुम्हाला शब्द दिलाय. रामोशीचा शब्द तुम्हाला माहित असतो, माहिती आहे का नाही? रामोशी धाडसी समाज आहे मित्रांनो. राजे उमाजी नाईक यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता. दोनच राजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर. एक महाराजा यशवंतराव होळकर आणि दुसरे राजे उमाजी राजे. त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून गेला. स्वतःचं सैन्य होतं, स्वतः सगळा कारभार केला. सगळ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठं बंड त्यांनी केलं. आणि त्यामुळं रामोशी समाज, धनगर समाज, ओबीसी समाज, मायनर ओबीसी समाज आणि सगळा भटका विमुक्त हा वैदू समाजाच्या पाठीशी आहे. तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात चिंता करू नका, अजिबात चिंता करू नका. दळे साहेबांना सांगितलं की आम्ही एका जागेसाठी लढतोय. मित्रांनो, आम्ही काय मागतच नाही हो. आम्ही सरकारकडे 1000 कोटीचा कुठला प्रकल्प मागतोय? काय नाही. आम्ही कुठला कारखाना मागितला? आम्ही कुठली सुतगिरणी मागितली? आम्ही कुठली बँक मागितली? काय नाही मागितलं. अरे आमची वंश परंपरागत जागा आमची आहे, त्या जागेवरती तुम्ही अतिक्रमण करू नका, ही आमची मागणी आहे. हे जर तुम्हाला सांगून कळणार नसेल तर इथं गाढवाचा बाजार भरतो, तुमच्या लक्षात येईल परत काय परिस्थिती होईल. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की धनगर समाजाचा आमचा मेंढपाळ जंगलामध्ये फिरतो, त्याला तिथल्या सगळ्या वनस्पतीची जाण आहे की नाही? सगळं त्याला माहित आहे. आणि वैदू समाजाला या कुठं वापरायच्या, कधी वापरायच्या, जडीबुटीचं सगळं ज्ञान आहे की नाही? ऑपरेशन करायला लागत नाही वैदू समाजाला. ते एखादी चुन्याची गोळी देऊन एखाद्याचं पोट दुखायचं बंद करून टाकतो, करतो की नाही? अरे म्हणून सरकारला माझं म्हणणं असं आहे की इंग्रज जेव्हा इथं आले तेव्हा दवाखाने आणले. इंग्रज जेव्हा इथं आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी दवाखाने आणले आणि प्रस्थापितांनी गरज सरो आणि वैदू मरो ही योजना त्यांनी राबवली, बरोबर का नाही? आणि त्यामुळं आज नुसता जडीबुटीचा अभ्यास करून चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते संविधान आपण जडीबुटीच्या सारखं वापरलं पाहिजे, तर आपले प्रश्न मिटतील, तर आपल्या व्यथा संपतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अरे पण आम्ही शिकायला आमच्या ठिकाणी या सरकारने व्यवस्था केली पाहिजे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र दिला तो आम्ही अनेक भटक्या विमुक्तांनी जपला, म्हणून आज सगळी लोक व्यासपीठावरती आलेले आहेत, सगळी लोक एकत्रित यायला लागलेत, संघटित व्हायला लागलेत. पण हा मंत्र जर वैदू समाजामध्ये पुढे न्यायचा असेल तर पहिल्यांदा आम्हाला वैदू समाजाला कुठंतरी एका ठिकाणी राहायला जागा तर मिळाली पाहिजे. जागा मिळाल्यानंतर तिथं आम्हाला पक्क घर मिळालं पाहिजे. पक्क घर, सत्तेचं जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत छोट्या घटकांना त्याचा लाभ मिळत नाही. मग ते सामाजिक न्यायाचं विकेंद्रीकरण असेल, योजनांचं विकेंद्रीकरण असेल किंवा संस्थेचं विकेंद्रीकरण असेल. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना खरं तर मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी पहिल्यांदा ओबीसीचं मंत्रालय स्थापन केलं. ओबीसीचं मंत्रालय स्थापन केलं. ओबीसीचं मंत्रालय स्थापन करून ते थांबले नाहीत. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या योजना मिळाल्या पाहिजेत म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं महाज्योती नावाची संस्था स्थापन केली की ज्या संस्थेमध्ये वडले साहेब संचालक होते. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. मित्रांनो, म्हणून आपण ताकदीनं आता 72 वसतिगृह आता मंजूर करून घेतलेत. 55 वसतिगृहांची टेंडर आता लागलेली आहेत. 3 तारखेला ते अंतिम आहे. चांगले वडले साहेब की तुम्ही जाहिरात द्या, विद्यार्थ्यांनाही माहिती व्हायला पाहिजे. नाहीतर मागच्या वेळेस धनगरांचे 25 कोटी असेच गेले, विद्यार्थ्यांना माहित नाही, फॉर्म भरून घेतले नाहीत. त्याच्या मागच्या वर्षी 25 कोटी गेले. आणि म्हणून भटक्या विमुक्तांच्यासाठी आणि
धनगर समाजासाठी, रामोशी समाजासाठी, वैदू समाजासाठी, या सगळ्यांच्यासाठी स्वाधार नावाची जी योजना आहे त्यामधून आपल्या विद्यार्थ्यांना वर्षातल्या 10 महिन्याचे पैसे त्यांनी द्यायचे आहेत. किती? वर्षातल्या 10 महिन्याचे, 2 महिने सुट्टी आहे. तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. घरकुलाच्या बाबतीमध्ये पंतप्रधान आवास योजना चालू आहे, परंतु राज्य सरकारनं ओबीसी समाजासाठी आणि भटक्या विमुक्तांच्यासाठी घरकुलाची योजना आणली आहे. वैदू समाजातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, कार्यकर्त्यांना सगळ्या विनंती आहे की त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ आपल्या लोकांना कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी आणि त्याच्यासाठी आता कागदपत्र फार महत्वाचे आहेत. कागदपत्राचा विषय आलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो. अरे आम्हाला जमिनी नाहीत, जमिनी असल्यामुळं सातबारा नाही, आमच्याकडे जन्माचा पुरावा नाही, आमच्या कुठं नोंदी नाहीत आणि मग आपल्याला दाखलाच मिळत नाही. आणि म्हणून मी सातत्यानं प्रयत्न करतोय सरकारकडं की ज्या भटक्या विमुक्तांच्याकडे जन्माचा पुरावा नाही, ज्या भटक्या विमुक्तांच्याकडे स्वतःची जमीन नाही, त्या सगळ्या लोकांना एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सगळ्यांना तात्काळ दाखले मिळाले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करतोय. आणि मी विश्वासानं सांगतो की येत्या काही महिन्यांमध्ये तो सगळा विषय मार्गी लागेल आणि महाराष्ट्रातल्या ज्या ओबीसींना, ज्या भटक्या विमुक्तांना जन्माच्या पुराव्याच्या नोंदी नाहीत म्हणून दाखला मिळाला नाही असा एकही माणूस आता राहणार नाही. आता इकडे बघितलं तुम्ही, कुणबीच्या नोंदी इकडे सापडल्या, इकडे दाखला देते सरकार, देते की नाही? आणि आपल्याला 3-3 महिने हेलपाटा घाला, 4-4 महिने हेलपाटा घाला या तालुक्याला, या तहसीलला, या प्रांताच्याकडं. अरे आम्ही गरीब लोक आहोत, आम्ही काम करणारी लोक आहोत. वैदू समाज पूर्वी औषधं फिरून विकायचा, आता ती परिस्थिती राहिली नाही. गावात कुणी माणूस तसा वैदू समाजाचा दिसत नाही. मला तर या 2-4 वर्षात एक पण माणूस दिसला नाही. बरोबर? आज कुठं भंगार गोळा कर, आज कुठं तर इकडे सेंट्रिकवरती कामाला जा, कुठं तरी रोजंदारी जा, अशी परिस्थिती आहे आमची वैदू समाजाची. सरकारला माझं आव्हान आहे, सरकारकडे माझी विनंती आहे. अरे जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर नव्हते तेव्हा आमचे वैदू डॉक्टर होते, वैदू समाजाची लोक होती. या आमच्या जुन्या लोकांचा अनुभव तुम्ही घ्या, सरकारनं त्याच्यावरती लिखाण करून घ्या, पुस्तकं तयार करा. आमच्या वैदू जुनी जी लोक आहेत, ज्यांनी जडीबुट्टी दिली, ज्यांनी गावात जाऊन औषध दिलं, त्या सगळ्या लोकांचा अनुभव सरकारनं रेकॉर्ड केला पाहिजे. केला पाहिजे का नाही केला पाहिजे? कागदावरती आणला पाहिजे. अरे एक डॉक्टर व्हायचं म्हणलं तर 5 वर्ष शिकावं लागतं. आमचा कुठं शिकला नाही, गडी शाळेत गेला नाही, लिहिता वाचता येत नाही, काय नाही, तर त्याला सगळं ज्ञान आहे. तर त्या ज्ञानाचा उपयोग पुढच्या पिढीला व्हायचा असेल तर वैदू समाजामधल्या तज्ञ जुन्या लोकांचे अनुभव हे पुस्तक रूपी आले पाहिजेत, त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, हेळवी समाज पण आपल्यासारखा आहे, जो पिढ्याच्या नोंदी ठेवतो. या गावातनं त्या गावात जातो, जवळपास 20 ते 22 पिढ्यांच्या नोंदी त्यांच्याकडे आहेत. अरे ते कुठं राहतात? पालात राहतात. अरे कागदपत्र तुम्ही तहसील कार्यालयात ती तिजोरीत ठेवताय आणि मग आमच्या हेळवी समाजाकडे जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड जतन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? त्याचा रेकॉर्ड सरकारनं तयार केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? पहिला बैलावरती बसून यायचा हेळवी आपला, बैलावरती खिलार जातीच्या. आता ते प्रमाण कमी व्हायला लागलं आणि त्यामुळे हेळवी समाजाकडे जी कागदपत्र आहेत त्याचं सुद्धा व्यवस्थित रेकॉर्ड तयार सरकारनं केलं पाहिजे, जसं वैदू समाजाचं केलं पाहिजे तसं. आणि त्यामुळं मी वैदू समाजाच्या सगळ्या लोकांना आश्वासित करतो, या जागेवरती आपल्याला एक चांगलं वैदू भवन व्हावं यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. ती आपली हक्काची जागा आहे. या जागेवरती कुठलं अतिक्रमण होता कामा नये. दौलत नानानं आता सिंहगर्जना केली की जाताना सगळं पाडून जायचं. आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका, इथं काही होणार नाही. विकासाची कामं झाली पाहिजेत याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु जो भटका समाज आहे, जो छोटा समाज आहे, जो अल्पशिक्षित समाज आहे, त्या समाजाची जी पूर्वांपारपासून असणाऱ्या जागेवरती कुठंतरी शौचालय बांधा, कुठंतरी काहीतरी करा, हे प्रयोग नगरपालिकेनं करू नयेत. नगरपालिकेनं ते सगळे प्रयोग थांबवावेत. जे काम झालंय तिथपर्यंत थांबवून हे शौचालय दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी त्यांनी वर्ग करावं. जर तुम्ही नाही वर्ग केलं तर आम्ही तर ऊस देत नाही, आम्ही हे सगळं इथं
फक्त आणि फक्त वैदू समाजाच्या ताब्यात हे बंगाली मैदान राहील. याच्या पलीकडे दुसरं काही इथं होणार नाही. अशी व्यवस्था आम्ही सगळेजण करू. बरोबर ना? आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. इथून कुठं कुठलाही विषय असला तर तुम्ही मला हक्कानं सांगा. एक मेसेज टाकायचा माझ्या मोबाईलवरती, मी तो प्रश्न मार्गी लावेल. कुठं जातीचा दाखला मिळत नाही मला सांगा. आमचे सगळे सहकार्य हे मनापासून काम करणारी लोक आहेत. त्यांना काय लगेच विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणून तुमचा कार्यक्रम घेतलाय असं नाही मित्रांनो. मनापासून काम करायचं हे सगळ्यांना. हे बाबांनो, आपले जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय, तर त्याला कुठंतर वाचा फुटली पाहिजे. खंडोबाचे आपण सगळे भक्त आहे. या महाराष्ट्रातल्या ओबीसींना, या महाराष्ट्रातल्या भटके विमुक्तांना एकत्रित यायचं हे एक मोठं केंद्र आहे मित्रांनो. माझ्या कपाळावरती भंडारा आहे. हे भंडाऱ्यामध्ये प्रचंड ताकद आहे मित्रांनो. ज्याच्या कपाळावरती भंडारा आहे तो आपला सक्का भाव आहे, मावस भाव आहे, चुलत भाव आहे. ज्याच्या कपाळावरती भंडारा आहे. आणि त्यामुळं हे शिवजीचं रूप आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकरांनी जीर्णोद्धार केलेली ही वास्तू आहे. आणि इथं हिंदू धर्मामध्ये भेदाभाव आहे असं सगळीकडे सांगितलं जातं. हिंदू धर्मामध्ये भेदाभाव आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी जेजुरी गडावरती यावं. इथं गुरव समाजाला मान आहे, रामोशी समाजाला मान आहे, धनगर समाजाला मान आहे, गडसी समाजाला मान आहे, डवरी समाजाला मान आहे, बौद्ध म्हणजे महार जुना बौद्ध समाजाला मान आहे, मातंग समाजाला इथं मानाचं स्थान आहे. असा एक पण समाज नाही 18 पगड जातीतला की ज्याला इथं खंडोबाचा मान नाही. ज्यांना ज्यांना वाटतं की त्यांनी इथं येऊन बघावं, इथली माहिती घ्यावी. आणि म्हणून खंडोबांच्या मध्ये आणि या भंडाऱ्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. ही ताकद आपण सगळेजण एकत्रित करू. आपण जोपर्यंत संघटित एकत्रित होणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही मित्रांनो. एक 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 जर असं आपण एकटं लढत राहिलो ना तर काय होणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची लढाई एक आहे. आपल्या सगळ्यांनी एकत्रित यायचं, संघटित व्हायचं. तुम्ही सगळेजण दरवर्षी इथं असा मेळावा घ्या. दरवर्षी सगळ्यांनी गट तट पक्ष पार्ट्या बाजूला ठेवून वैदू समाजाचा दरवर्षी इथं मेळावा झाला पाहिजे. या तारखेला तुम्ही कुणालाही बोलवा पण तुम्ही सगळे एकत्रित या. आणि त्याशिवाय संघटन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही. हा नुसता एका जेजुरीचा प्रश्न नाही. अनेक गावात आपल्याला जागा पाहिजे. चौकात समाज मंदिर पाहिजे, तिथं आपल्याला बसायला उठायला जागा पाहिजे. आता सांगितलं आपल्या नगरसेवकाने 148 गाव आहेत, पैकी 21 गावं नुसत्या पुणे जिल्ह्यात आहेत. मी 2-4 ठिकाणी जाऊन बैठका घेऊन आलो होतो. तर असं जिथं जिथं आपल्याला काम करता येतंय तिथं तिथं आपण सगळ्या लोकांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. कारण आज ज्या ठिकाणी तुम्ही एकत्रित झालाय मित्रांनो, ही साधी जागा नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली सभा ही जेजुरीत केली होती. तिथून त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात केली होती. तिथून त्यांनी अखंड देशातल्या गोरगरिबांच्या लोकांना न्याय मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांची पहिली सभा या जेजुरीत केली होती. आणि त्या जेजुरीमध्ये वैदू समाजाची पहिली सामाजिक राजकीय सभा होते. राजकीय महत्वाचं आहे. नाही तर मला आमचं काय नाही, आमचं काय नाही, आपलं आहे, टेन्शन घेऊ नका. राजकारण जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही मग आपल्याला मागावं लागतं. हे बंद करा, ते अतिक्रमण करू नका, अमकं करू नका. आपला हक्काचा माणूस पाहिजे ना. आणि म्हणून राजकारण हे अत्यंत महत्वाचं आहे. जो आपल्या हिताचा विचार करल त्याच्या बाजूने आम्ही उभा राहू. जो आमच्या हिताच्या आडवा येईल त्याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभा राहू. फक्त कोणीही असेल. ही भूमिका आता आपली सगळ्यांची असली पाहिजे. आपली मतं सगळ्याला चालतेत पण काम सांगितलं का चालत नाही. बरोबर ना? अरे तुम्ही सगळ्याचे आजार बरे केले का नाही? सगळ्यांचे आजार माझ्या वैदू समाजानं बरे केले. पण आमच्या वैदू समाजावर ज्यांनी शोषण केलं त्याच्यावरचं औषध आम्हाला मिळालं नाही. ते औषध आपण शोधलं पाहिजे. ज्यांनी आमचं शोषण केलं, ज्यांनी आमच्यावरती अन्याय अत्याचार केले, ज्यांनी आम्हाला संविधानानं दिलेले अधिकार मिळू दिले नाहीत त्याच्यावरची जडीबुटी आता आपण शोधली पाहिजे. आणि ती जडीबुटी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानामध्ये आहे. आणि त्या संविधानाचा वापर करून आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपण सगळं मार्गी लावू. आपली आता महामंडळाची मागणी आहे. आपण त्यात काय केलं पाहिजे ते आपण बैठक लावू. एक दिवशी मी तुमची सगळ्यांची ओबीसी मंत्रालयात एक बैठक आयोजित करतो आणि ह्या सगळ्या वरिष्ठांना प्रिया सहित सगळ्यांना बोलवतो त्या बैठकीला.
आपल्या काय योजना आहेत आपण माननीय मंत्री महोदय आणि सचिवांना सांगू. नवीन आपण योजना आणू विद्यार्थ्यांच्यासाठी, मुलींच्यासाठी. शिक्षण घेतलं पाहिजे. आपली पोरं, अरे आपलं कोणीच नाही, कोण हे राजकर्त्यांना कधीच काय वाटत नाही. किती आहेत आमचे वैद्य समाजाचे तहसीलदार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला, तुम्ही सगळे तिथे या. ओबीसीच्या सगळ्या मेळाव्यामध्ये आपण सगळे गेले पाहिजे आपल्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी. प्रत्येकाला वाटतं अरे कुणासाठी हे त्याच्यासाठी, हे त्याच्यासाठी नाही. 346 जाती आहेत ओबीसी मध्ये. किती? 346 जाती. वडले साहेबांनी सांगितलं की 50 कोटी रुपये महाज्योतीला, 1000 कोटीचं दरवर्षी नियोजन असायला पाहिजे. अजून ते होईना. आता यावर्षी बरोबर केलंय सारथी, बार्टी आणि महाज्योती. अरे तुम्ही आमची लोकसंख्या बघा, लोकसंख्येच्या प्रमाण आम्हाला टक्के द्या, लोकसंख्येच्या प्रमाण आम्हाला निधी द्या. ही आपली सगळ्यांची व्यवस्थितपणे मागणी सरकारकडे मित्रांनो असली पाहिजे. एवढंच या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना बोलतो. नगरपालिकेला परत एकदा माझी सूचना आहे, मागणी आहे, विनंती आहे की तुम्ही इथं आता जे बांधकाम झालंय ते पूर्ण थांबवा. हा काय प्रतिष्ठेचा विषय नाही आहे. एखाद्या छोट्या समाजावरती अन्याय करणं यात काय पुरुषार्थ नाही आहे. आणि म्हणून इथून पुढं कुठलंही अतिक्रमण हे या मैदानात होता कामा नये. ही आमची अस्मिता आहे. वैदू समाजाच्या या अस्मितेसाठी आम्ही ताकदीनं लढू. मला परत कुणीतरी सांगितलं की दुसऱ्या कुणीतरी नाव यात लावून घेतलंय, असं काहीतरी झालं. तळे साहेबांच्या हस्ते आपण कुदळ मानू, त्याचं टेंडर झाल्यानंतर त्यांची भूमिका ठोका. आजच तुम्ही कुदळ मारली पाहिजे. तर तुमच्या मागणीनुसार 25 लाख रुपये हे माझ्या आमदार फंडातून देतो आणि त्याचं आपण नियोजन करू आणि त्याचं टेंडर काढू. तुम्ही उद्या जर कागदपत्र दिली, उद्या परवा उतारा, तुम्ही आता इथंच आहे ना, तर नगरपालिकेत जाऊन उतारा घेऊन या. ऑनलाईन पण मिळते, सगळी आता प्रोसेस आहे. ते माझ्याकडे द्या. मी उद्याच माझ्या सांगली जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतो, ते इकडे येईल आणि पुढची प्रोसेस चालू होईल. आपण पहिले 25 लाख रुपये इथं टाकू आणि मग सरकारकडे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याकडून इथं मोठं वैदू भवन व्हावं यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. कारण तुमचं फार योगदान आहे मित्रांनो, पण कोण आपली दखलच कोणी घेत नाही ना. आणि आपण लागतोय सांगायला, अरे कसं बोलायचं आपण, आम्ही मागत करूय, आम्ही काय नाही रे. आपण सगळे इथले भूमिपुत्र आहोत. एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, ही नुनगंड मनात काढून टाका. आम्हाला दरोडेखोर या लोकांनी ठरवलं, आम्हाला चोर या लोकांनी ठरवलं, आम्हाला गरीब या लोकांनी ठरवलं, आम्हाला हेनी गावाच्या बाहेर राहायला लावलं. अरे आपल्याकडे जे टॅलेंट आहे ते कुणाकडे आहे का? आहे का? तुम्ही कुठं काही मेडिकल कॉलेजला शिकला होता आपला आजोबा? आता कुणाच्या घराघरात औषध देतात सांगा, बोटवर करा. आता सध्या मग ते कुठे, आता हे वाघमोडे आहेत, त्यांचे वडील, यांना मला एवढं कळतं माहिती, त्यांचे वडील हुशार आहेत, त्यांची आई हुशार आहे. अरे हे काय कुठल्या शाळेत गेलते का? हे कुठल्या मेडिकल कॉलेजला गेलते का? एवढं टॅलेंट कुठलं आहे? कुठलाही रोग असला त्याला औषध आपल्याकडे आहे. अरे आपण एवढी बुद्धिवान लोक आहोत, त्यामुळे आपल्या मनामध्ये कुठलाही नुनगड असेल तर तो काढून टाका. आपण इथून सगळेजण ताकदीनं जाऊ. आज जेजुरीचा खंडेरायाचा भंडारा कपाळाला आपण सगळ्यांनी लावलाय. या भंडाऱ्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे, प्रचंड मोठी शक्ती आहे आणि या शक्तीच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्रित येऊ. वैदू समाजाचाच प्रश्न नाही, अन्य कुठलेच समाज असले, उद्या मर्याचा गाडेवाला म्हटला आमचा प्रश्न आहे, आपण सगळेजण गेलं पाहिजे. कुडमुडे जोशी म्हणला माझा प्रश्न आहे, आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. त्याचा प्रश्न तोच माझा प्रश्न. नाहीतर त्याच्यावर संकट आलं ना आपण बघत बसलो, असलं चालणार नाही. आतापर्यंत हे झालं. इथून पुढं 346 जातीपैकी कुणाला जरी संकट आलं तर तो आमच्या सगळ्या लोकांचा विषय आहे, असंच समजून आपण सगळेजण कामाला लागू. एवढंच या निमित्तानं बोलतो. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही एकत्रित आला, तुम्ही सगळे फिरत असता, गावागावात जाता, कुठेही प्रश्न आला, प्रॉब्लेम आला, तुम्ही मला संपर्क साधा. कुणी दादागिरी करतं, कुणी त्रास देतं, तर सगळ्यांनी मला संपर्क करा. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय मल्हार, जय भारत.